तुमच्याकडे नेहमी भात उरतो का? किंवा भातापासून वेगळा काही पदार्थ खाऊसा वाटतोय? चला तर आज हा व्हिडिओ आपला त्यासाठीच आहे. माझ्याकडे इथे थोडा भात उरलेला होता, त्यामुळे मी म्हटलं आज काय करावं. त्यामुळे आज पहिला हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर करायचं ठरवलं आहे. त्यामध्ये मी हळद, जिरेपूड, त्यानंतर हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मिक्स केलेली आहे. त्यामध्ये थोडंसं तिखटसुद्धा घातलेलं आहे. त्याचनंतर थोडासा इथे ओवा हातावरती थोडासा क्रश करून घेतलेला आहे आणि ओवासुद्धा मी इथे घातलेला आहे. त्यानंतर जिरेसुद्धा घातलेले आहेत. सर्वात आधी इथे मी भाजलेल्या जिऱ्यांचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर जे साबूत जिरे असतात ते सुद्धा मी इथे ॲड केलेले आहेत आणि चवीपुरतं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीपुरते इथे मीठ घालून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चम्मच एवढं कमी आंबट असलेलं दह्यांचा सुद्धा वापर करायचा आहे. दही जास्त आंबट इथे घालायचं नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे 1 चम्मच एवढं तेल घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 वाटी एवढं गव्हाचं पीठसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे. आणि पीठ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं सुद्धा मिक्स करू शकता, त्यामुळे त्याचा कुरकुरीतपणा जास्त येतो. त्यानंतर आपल्याला थोडंसं चवीसाठी थोडंसं इथे 2 चम्मच बेसन पीठसुद्धा ॲड करायचं आहे. आणि हे सर्व साहित्य आपण एक समप्रमाणातच घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं, यामध्ये थोडीशी कसुरी मेथीसुद्धा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ही कसुरी मेथीसुद्धा त्यात ॲड करू शकता. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 चम्मच एवढा बारीक रवासुद्धा ॲड करायचा आहे. की हे रवा ॲड करण्याचं एकच कारण आहे की त्याने आपण जोही पदार्थ बनवतो तो एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होतो. आता काय करायचं, हे सर्व साहित्य आपण इथे ॲड केलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून त्याचा आपल्याला एक गोळा बनवायचा आहे. मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करा की ते जास्त पाणी वगैरे घालायचं नाही. बघा अशा पद्धतीचा आपल्याला इथे त्याचा एक गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा. आता हे पीठ बघितलं तर कुणाला वाटेल का यामध्ये आपण भात, जो पूर्ण भात शिजलेला असतो तो भात इथे ॲड केलेला आहे, अजिबात दिसणार नाही. आता काय करायचं, याला 10 मिनटं असंच साईडला आपल्याला 10 मिनटं थोडंसं ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपण इथे हे पीठ बघितलं आहे. पीठ एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे. पूर्ण 10 मिनटामध्ये ते व्यवस्थित मुरलेलं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, एका वाटीमध्ये थोडंसं ऑइल घ्यायचं आहे आणि ते दोन्ही हाताला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला हे पीठ चिटकणार नाही. यासाठी सुरुवातीला तेल लावायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे अशा आकारामध्ये लांब आकारामध्ये त्याचे थोडे थोडे गोळे करायचे आहेत. कारण हे कशासाठी, की हे आपण इथे स्टीम करून घेणार आहोत. तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे, जसे पाहिजे तसे तुम्ही बनवून घेऊ शकता. मी अशा पद्धतीचे केलेले आहेत, कारण कटिंग करताना ते व्यवस्थित करता यावं म्हणून मी हाच आकार इथे व्यवस्थित ठेवलेला आहे. खरं तर सांगायचं म्हटलं तर ही रेसिपी जी आहे ना, तरी ही रेसिपी एक गुजराती पदार्थ आहे. ह्या रेसिपीलाच मुठिया रेसिपी बोललं जातं, जे आपण उरलेल्या भातापासून करतो. शक्यतो हा उरलेल्या भातापासूनच बनवला जातो. ही रेसिपी गुजराती आहे, त्यामुळे खूप छान आहे. प्रत्येक राज्याची रेसिपीमध्ये वेगवेगळं काहीतरी प्रकारचं असतं, वेगवेगळी चव असते. त्यामुळे आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे. आणि खाण्यासाठी खूप छान आहे. तुम्ही एकदा बनवला तर तुम्ही सारखा भात उरला तर त्याला फोडणी देऊन खाणार नाही. तुम्ही हाच पदार्थ बनवणार आणि आपल्या घरातील सर्व मेंबर्सला हा खायला देणार. हे बनवतानाच मी इथे गॅसवरती ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण आपल्याला इथे हे स्टीम करून घ्यायचं आहे. बघा इथे आपलं पाणीसुद्धा स्टीम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक 15 मिनटं याला वाफेवरती आपल्याला कुक करून घ्यायचं आहे. खूप छान पदार्थ आहे. 15 मिनटानंतर बघा एकदम व्यवस्थित झालेलं आहे. सुरी घालून बघितलेली आहे, कुठेही सुरीला चिटकलेलं नाही. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. काढल्यानंतर त्याची व्यवस्थित अशी कटिंग करायची आहे. आणि खरी तर आयडिया आणि त्याचं खरं स्ट्रक्चर जे कुरकुरीत येणार आहे ते इथेच आपण बघणार आहोत काय आहे ते. अशा प्रकारचे पटपट त्याचे व्यवस्थित छोटे छोटे पीसेस करायचे आहेत, कारण जेवढे छोटे छोटे पीसेस करणार तेवढे ते कुरकुरीत होतील. त्यामुळे अशा पद्धतीचे पीसेस इथे करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीचे मी इथे पूर्ण हे पीसेस करून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे कढई किंवा पॅन जो असेल तुमच्याकडे ते तुम्ही इथे गॅसवरती ठेवून तो गरम करा. गरम झालं की त्यामध्ये 2 चम्मच एवढं तेल घाला आणि तेल छानसं गरम होऊ द्या. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं टाका. जिरं आणि मोहरी हे दोन्ही सोबत टाका आणि छान फुललं की त्यामध्ये
2 टेबलस्पून एवढे जे आपले खायचे व्हाईट तीळ असतात, सफेद तीळ, ते ॲड करायचे आहेत. त्यानंतर कढीपत्ता इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं इथे तिखटसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. तिखट टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून 1-2 सेकंद फक्त परतायचं आहे आणि हे व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला आपण बनवलेल्या सर्व मुठ्ठ्या यामध्ये ॲड करायच्या आहेत. ह्या मिक्स करायच्या आहेत आणि व्यवस्थित त्याला पूर्ण साईडने असं व्यवस्थित त्याला आपल्याला इथे हलवत राहायचं आहे, कारण जोही मसाला आपण बनवलेला आहे तो पूर्ण मुठ्याला लागायला हवा. आणि तुम्हाला हे जास्त कुरकुरीत हवं असेल तर मी इथे 5 मिनिट वाफवणार आहे मसाल्यामध्ये, तर तुम्ही इथे 10 मिनिटंसुद्धा वाफवू शकताय, जेणेकरून ते अजून कुरकुरीत आणि छान होईल. आणि मध्ये-मध्येसुद्धा आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे, कारण मसाला कुठे जळायला नको, जळलेला मसाला आपण बनवलेल्या मुठ्याला लागायला नको, त्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे. 5 मिनिटं आपण हे पूर्ण प्रोसेस केली की गॅस आपल्याला यानंतर बंद करायचा आहे. गॅस बंद केला की त्यामध्ये बारीक चिरलेली मस्त हिरवीगार कोथिंबीरसुद्धा आपल्याला ॲड करायची आहे. 1-2 मिनटं इथे आपल्याला त्याला परत फिरवायचं आहे आणि व्यवस्थित फिरून झाल्यानंतर आपल्याला इथे त्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने. खरंच खूप छान आपला हा प्रकार जो आहे उरलेल्या भातांपासनं हा बनवलेला आहे. खूप भारी वाटतो. हा तुम्ही सॉससोबत, ग्रीन चटणीसोबत, कशासोबत नाश्त्याला, संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता.